वारसा लोकसेवेचा स्वरूपा संग्राम थोपटे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निष्ठावान मावळ्यांची भूमी आणि ज्या ठिकाणी स्वराज्याचा शपथविधी संपन्न झाला अशा रायरेश्वराच्या परिसरातील भोर, राजगड व मुळशी या तालुक्याच्या परिसरात सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या थोपटे कुटुंबातील हक्काचे महिला नेतृत्व. भोर, राजगड व मुळशी तालुक्याचे भाग्यविधाते, लोकनेते माजी मंत्री अनंतरावजी थोपटे साहेब यांच्या सून, तर भोर राजगड तालुक्याचे कार्यसम्राट माजी आमदार संग्रामदादा थोपटे यांच्या सुविद्य पत्नी. स्वरूपाताईंची जडणघडण समाजसेवेचा वसा असलेल्या शिंदे कुटुंबात झाली. सोलापूर जिल्ह्यातील माढा येथील माजी आमदार बबनराव विठ्ठलदादा शिंदे यांच्या त्या कन्या. लहानपणापासूनच समाजसेवेचे बाळकडू मिळाल्यामुळे थोपटे कुटुंबात आल्यानंतर देखील त्यांनी सामाजिक कार्याची आवड जोपासली. स्वरूपाताई थोपटे यांनी अनंत निर्मल चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना करत भोर, राजगड, मुळशी तालुक्यामध्ये आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून सुमारे 7 मोठी महाआरोग्य शिबिरे घेतली. तसेच या परिसरात गावोगावी शेकडो छोटी लहान मोठी आरोग्य शिबिरे घेत अतिशय दुर्गम भागात आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या. या आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून आजपर्यंत सुमारे 10,000 पेक्षा जास्त नागरिकांसाठी डोळ्यांची शस्त्रक्रिया, गर्भाशय पिशवी काढणे, बायपास एन्झोप्लास्टी, चरबीच्या गाठी काढणं, मोफत सिटी स्कॅन, मोफत सोनोग्राफी, मोफत चष्मे तसेच सुमारे 9 रक्तदान शिबिराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रक्तसंकलन केले. स्वरूपाताईंनी आरोग्य विश्वात केलेल्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे परिसरात त्यांना आरोग्यवर्धिनी म्हणून संबोधिले जात आहे. तसेच आरोग्यविषयक ही कामे निरंतरपणे अशीच सुरू ठेवण्याचा त्यांचा मानस आहे. भोर, राजगड, मुळशी या मतदारसंघाचे कार्यसम्राट माजी आमदार संग्रामदादा थोपटे यांच्या माध्यमातून या परिसरामध्ये कोट्यावधी रुपयांची विकास कामे झालेली आहेत. या भागातील सर्व महत्त्वपूर्ण रस्ते, अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण, विविध गावांमध्ये समाज मंदिरे, जिल्हा परिषद शाळांची दुरुस्ती, या परिसरातील आरोग्य केंद्रे, या गावांमधील पाणीपुरवठा योजना ही सर्व कामे संग्रामदादांच्या माध्यमातूनच झालेली आहेत. कापूरोहोळ, भोर, मांढरादेवी वाई हा रस्ता संग्रामदादांनीच पूर्ण केल्यामुळे या भागातील दळणवळणाचा प्रश्न सुटला आहे. रोहिडेश्वर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले पर्यटक निवासाचे काम देखील संग्रामदादांच्या माध्यमातून झालेले आहे. रायरेश्वर किल्ला येथील रस्त्याचे काँक्रिटीकरण, शिडी बसवणे तसेच सुशोभीकरणाचे काम हे देखील संग्रामदादा थोपटे यांच्या माध्यमातूनच झालेली आहे. भोर, राजगड व मुळशीमधील महिला भगिनींसाठी सातत्याने होम मिनिस्टर व खेळ पैठणीचा यांसारखे कार्यक्रम त्या घेतात. नेहमी घर आणि संसार यांच्यात रमणाऱ्या महिला भगिनींना विरंगुळा म्हणून खास कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून घेण्यात आले. यामुळे महिला भगिनींना कामाव्यतिरिक्त काही आनंदाचे क्षण अनुभवता आले. भोर तालुक्यातील पश्चिम व डोंगरी दुर्गम भागामध्ये मुलांना शैक्षणिक सुविधा मिळाव्या यासाठी मोफत वही, पुस्तके, शालेय उपयोगी वस्तू यांचे वाटप करत मुलांच्या शालेय कार्यास त्यांनी हातभार लावला. मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा व त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी शालेय स्तरावर क्रीडा स्पर्धा भरवल्या. भोर, राजगड व मुळशी तालुक्यामध्ये महिला भगिनी बचत गटाच्या माध्यमातून अत्यंत कल्पक व कलात्मक वस्तूंचे उत्पादन करतात. या महिला बचत गटांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी बचत गटांच्या वस्तूंचे विविध प्रदर्शन स्वरूपाताईंच्या माध्यमातून भरविले जातात. तसेच ग्रामीण भागातील महिला भगिनींना स्वयंरोजगार उपलब्ध होण्यासाठी 700 महिला भगिनींना मोफत शिलाई मशीनचे प्रशिक्षण स्वरूपाताईंच्या माध्यमातून देण्यात आले आहे. तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी स्वरूपाताईंच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या महारोजगार मेळाव्यात सुमारे 720 युवकांना रोजगार उपलब्ध झाला. तसेच शिरवळ येथील विविध कंपन्यांमध्ये सुमारे 120 महिला भगिनींना रोजगार उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. पश्चिम डोंगरी दुर्गम भागातील 10,000 पेक्षा जास्त महिला भगिनींना कोल्हापूरची श्री महालक्ष्मी, आदमापूर येथील बाळूमामा, पालीचा खंडोबा
शिर्डी शनी शिंगणापूर, पंढरपूरचा विठुराया यांची देवदर्शन ट्रिप घडवत या भागातील महिला भगिनींसाठी देवदर्शनाचे पुण्यदायी काम स्वरूपाताई थोपटे यांच्या माध्यमातून झाले. नवबुद्ध बांधवांना भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाचे दर्शन घडवत त्यांनी समाजातील सर्व घटकांना सोबत घेतले. तर वढू बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारकाची दर्शन यात्रा घेऊन जात आपल्या स्वराज्याचा जाज्वल्य इतिहास पुढच्या पिढीसमोर मांडला. विद्यार्थी मित्रांसाठी राजगड ज्ञानपीठ शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागात शिक्षणाची सोय करण्यात आलेली आहे. या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्पर्धा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ सातत्याने घेत स्वरूपाताईंनी शैक्षणिक कार्यात देखील मोठा हातभार लावला आहे. तालुक्यातील अनेक सामाजिक संस्थांबरोबर वृक्षारोपण, क्रीडा स्पर्धा, वृद्धाश्रम आश्रमशाळा येथे वेळोवेळी मदतीचा हात दिला. भव्य कीर्तन स्पर्धा, वारकरी संप्रदायासाठी विविध वस्तू यांसह मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्यात सहभागी होत कायमच यथाशक्ती मदत स्वरूपाताईंनी केली आहे. भोर राजगड मुळशी तालुक्यातून पंढरपूर व आळंदी वारी सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या वारकरी बांधवांना जीवनावश्यक वस्तू, जेवणाचे डबे, मखमल, शबनम यांसारखे विविध वस्तूंचे वाटप नियमितपणे केले जाते. तिन्ही तालुक्यातील स्वयंसहाय्यता बचत गट, गावोगावच्या आशाताई, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना त्यांच्या अडीअडचणीमध्ये नेहमी सहकार्याची भूमिका स्वरूपाताईंची असते. त्यामुळे या भागाचा सर्वांगीण विकास करणाऱ्या थोपटे कुटुंबियांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. आजवर भोर राजगड व मुळशी तालुक्याच्या शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्य अशा विविध क्षेत्रांमध्ये आपले भरीव योगदान दिलेल्या थोपटे कुटुंबाचा राजकीय व सामाजिक कार्याचा वसा यापुढील काळात असाच सुरू ठेवण्यासाठी स्वरूपाताईंच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. कुठलीही अपेक्षा न ठेवता केवळ आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेने स्वरूपाताईंनी केलेले काम खरोखर आदर्शवत असे आहे. भविष्य काळात देखील माननीय आमदार संग्रामदादा थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली विकासाची गंगा आणण्यासाठी स्वरूपाताई संग्रामदादा थोपटे प्रयत्नशील राहणार आहेत. नागरिकांना देखील त्या अगदी आपल्या हक्काच्या आणि कुटुंबातील असल्याप्रमाणे वाटतात. निश्चितच या परिसराच्या उज्ज्वल भवितव्यासाठी जिल्हा परिषद गटातील सर्व नागरिकांचा त्यांना एकमुखी पाठिंबा राहील.